नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आयडिया सारेगामा मध्ये. आपल्याबरोबर आज मान्यवर परीक्षक म्हणून रवींद्र साठे आहेत आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच शिकण्यासारखी जी आहे. तुम्ही 20 वर्ष मला वाटतं जवळपास घाशीराम कोतवालचे शोज करत होता आणि त्यात राज्य सरकार तर्फे तुम्हाला पारितोषिकही मिळालं होतं. त्यानंतर तुम्ही साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि उंबरठा या चित्रपटासाठी तुम्ही साऊंड रेकॉर्डिंग केलं होतं, त्यासाठी पण तुम्हाला अवॉर्ड मिळालं. आणि त्यानंतर तुम्ही संगीतकार झालात. तर म्हणजे कधीही जेव्हा कोणी माणूस आपलं करिअर जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्याला नेहमी असं एक वाटत असतं की आपण एका क्षेत्रात वर्चस्व गाठावं आपण. तर तुम्ही म्हणजे अभिनेते, गायक ह्याच्यात तर तुम्हाला पारितोषिक मिळालं, तुम्हाला साऊंड रेकॉर्डिंगमध्ये पण अवॉर्ड मिळालं. तर तुम्ही हे आपोआप तुम्ही करिअर वेगळे तुम्ही चूज करत गेलात का तुम्ही असं काही विचार करून एकानंतर एक असं? विचार काहीच केला नव्हता. झालं असं की मी शाळेत असताना मला आमचे साने सर म्हणायचे, रमणबाग इंग्लिश स्कूल रमणबागेमध्ये मी होतो त्यावेळी मी खेळाडू पण होतो. म्हणजे मी सन्मित्र संघाकडनं नॅशनल खो खो पण खेळलोय. त्याच्यानंतर माझं ड्रॉइंग पण बरं होतं, म्हणजे जॅक ऑफ ऑल होतो, मास्टर ऑफ नन त्यावेळी ऑफकोर्स. आणि नंतर मग ते म्हणायचे की तू नेमकं काय करणार आहेस पुढे. त्यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं. नंतर जेव्हा मी फर्ग्युसन कॉलेजमधनं बीएससी झालो त्यावेळी खरं मला असं वाटत होतं की मी इंजिनियर व्हावं, पण इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळाले नाही कारण मार्क धन्य होते मला. आणि ते बरं झालं एका दृष्टीने. आणि मग माझ्या वडिलांनी मला खरं म्हणजे एक सजेस्ट केलं की तू फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स. मी लहान असताना ऑल इंडिया रेडिओमध्ये गायला जायचो आणि ते सगळं ते कुठेतरी आवडत होतं, टेक्निक वगैरे सगळं. आणि मी रेकॉर्डिंगच्या रूममध्ये वगैरे घुसायचो. तर ते मला म्हणायचे की तू त्याची चौकशी कर. आणि मग मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तिथे साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स ला सुरुवात झाली आणि घाशीरामची ऑफर मला आली. फिल्म इन्स्टिट्यूटला असताना माझं रॅगिंग झालं. म्हणजे प्रत्येक थोडंफार होतं प्रत्येकाचं. तर मी त्यावेळी मला गाणं म्हणायला लागायचं. सगळे सिनियर्स माझ्याकडनं कॅन्टीनमध्ये झाडाखाली गाणं म्हणून घ्यायचे. आणि एका इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये फिल्म इन्स्टिट्यूटची एंट्री दिली गेली होती आणि त्यातले 2 जे स्पर्धक होते ते आयत्या वेळे गाऊ शकले नाहीत. म्हणून आमचा जो कल्चरल सेक्रेटरी होता प्रदीप दीक्षित, त्यांनी सांगितलं की तू माझी लाज राखण्यासाठी जा, कारण मी भांडून इन्स्टिट्यूटची एंट्री इंटर कॉलेजिएटला मिळवली. तर मी तिथे गायलो आणि मला पहिलं पारितोषिक मिळालं 17 स्पर्धकांमध्ये. आणि मग परत माझं शास्त्रीय संगीत सुरू झालं आणि त्याच वेळी मला घाशीरामची संधी आली. ती योग्य संधी योग्य वेळ मिळणं आणि ती स्वीकारणं आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्याच्यासाठी कष्ट करणं, एवढंच कदाचित मी म्हणेन की यामागचं कारण आहे. तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहिती नाही, पण आपणही एकत्र काम केलेलं आहे भारत एक खोजमध्ये. मला आठवतंय. तर हे आता जे रवींद्रजींनी सांगितलंय ते मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि खरंच इतक्या गोष्टी एकत्र एका वेळेला करणं फार कठीण असतं. माणसाला एक गोष्ट जरी नीट करता आली तरी खूप झालं. पण मी एक त्याच्यात अजून एक सांगू इच्छितो की 94 साली मी ध्वनिमुद्रण हा माझा व्यवसाय होता तो बंद केला. याचं कारण एका वेळी अनेक गोष्टी करणं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने करणं, मनासारख्या करणं, आपल्याला स्वतःला समाधान मिळणं हे अवघड असतं. त्यामुळे मी फक्त आता गाणंच म्हणतो, बाकी काही करत नाही. पण आज तुमच्याकडनं आम्हाला आणखीन बऱ्याच काही गोष्टी, आज आणि उद्या दोन्ही दिवस आमच्याबरोबर तुम्ही आहात, तर मी तुम्हाला मधून मधून असं काय काय विचारत राहीन सारखं. अवश्य. अवघड पेपर नको. नाही, अवघड पेपर हे 2 जण ठेवतात, आमचे एकदम सोपे असतात. बरं, ओके. तर यानंतर आता परत स्पर्धेकडे वळूया. पुन्हा सगळे स्पर्धक येऊन एक सोलो गाणं सादर करतील आणि त्याकरता पुन्हा एकदा मंचावरती येत आहेत. टाळ्यांनी स्वागत करूया प्रभंजन मराठे. तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझा ग ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. नखऱ्यात तुझ्या ग मदन परी,
ही धून शराबी दर्द भरी हा झोक तुझा घायाळ करी हाय हाय कैफात बुडाले भान असे हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे ती धुंद मिठी बेबंद नशा श्वासात सखे विरतात दिशा हा बेहोश सुखाच्या या गगनी मी आज मला हरवून बसे हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे मस्त झालं गाणं. आणि रफी साहेब तुमचे फेवरेट ना, एकदम फेवरेट. मग तुम्ही शम्मी कपूर म्हटल्यावर ते तुमचे फेवरेट पाहिजेतच. तर आपण विचारी परीक्षकांना आता त्यांचं काय म्हणणं आहे. अगदी सुरुवातीची ज्या नोट्स घेतल्यात तुम्ही, अगदी सुरुवात केलीत गाण्याला, तिथे थोडंसं आउट ऑफ ट्यून झालं होतं, पण नंतर तुम्ही निभावलं गाणं. त्याची जी मस्ती आहे ती चांगली वाटली मला. रवींद्रजी, मगाच्या गाण्यापेक्षा हे गाणं फारच सुंदर गायलंस, अप्रतिम गायलंस, छान. थँक्यू. मला नेहमी असं वाटतं नाही, आपण खूप अवघड अवघड जे क्लिष्ट गाणी गातात त्यांना आपण दाद देतो की हा हे तुम्ही किती अवघड जागांवालं गाणं म्हणलं किंवा, पण अशी उडती गाणी की ज्याच्यामध्ये खूप एनर्जी आहे अशी गाणी गाणं सुद्धा तितकंच अवघड असतं. त्याच्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. खूप छान गायलं. धन्यवाद. सगळेच स्पर्धक येऊन कठीण पेपर सोडवायचा प्रयत्न करतायत, पण आपल्या घरी जे सगळे आपले छोटे मित्र बसलेत खरोखरीच कठीण पेपर सोडवत असतील, कारण आता परीक्षेचाच सीझन चालू आहे. पण आमच्या सगळ्या छोट्या मित्रांना मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे की ही परीक्षा संपल्या लगेच रियाजाला लागा, कारण ऑडिशन्सच्या तारखा आम्ही खूप लवकर जाहीर करणार आहोत. आपल्या छोट्या दोस्तांचं आता शेड्यूल ह्यानंतर आपण करणार आहोत, ज्याच्यात वयोगट असणार आहे 8 ते 14. त्यामुळे सगळ्या छोट्या मित्रांना मी पुन्हा एकदा सांगते की परीक्षा संपल्यानंतर रियाजाला नक्की सुरुवात करा. आणि आता वेळ आली आहे एका छोट्याशा ब्रेकची, पण आम्ही खूप लवकर परत येऊ. बघत रहा स्वप्न स्वरांचे नवतारुण्याचे आयडिया सारेगमा.